आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। मुंबई येथील मागाठाणे विधानसभा येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या सौजन्याने मागाठाणे विधानसभा प्रमुख माननीय अशोकरावजी कांबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती सोहळा सतत 5 दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला। 13 तारखेच्या संध्याकाळी 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव साजरा करून 14 तारखेला प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन दुपारी बाईक रॅली काढण्यात आली। तसेच 15 तारखेला मोफत नेत्र तपासणी व चष्म्यांचे वाटप करण्यात आले व 16 तारखेला रात्री खीरदान करण्यात आले व 17 तारखेला सर्व मान्यवरांचे आभारपर स्वागत करण्यात आले। त्यानंतर सर्व कार्यकर्त्याचे स्वागत करून अभिनंदन केले। 14 एप्रिल जयंती प्रोग्राम यशस्वी केल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे माननीय अशोकराव कांबळे यांनी आभार मानले। सदरील कार्यक्रमाला मुंबईतील आरपीआय गटाचे नेते मंडळी उपस्थित होते। इतरही पक्षातील मान्यवर उपस्थित होते। मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश दादा सुर्वे, नगरसेवक मंगेश पांगारे, मुंबई उपाध्यक्ष हरीश भाई मांडवीकर, मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे, दहिसर तालुका अध्यक्ष दिलीप वावरे, मागाठाणे विधानसभेचे सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख, वार्ड प्रमुख, महिला वार्ड प्रमुख व सर्व नागरिक यांनी मोठ्या जल्लोषात भीम जयंती साजरी केली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। मुंबईतील मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश दादा सुर्वे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले। ते आता आपण ऐकूया। माय माऊली न्यूज चॅनल साठी राहुल जाधव, मुख्य प्रतिनिधी, मुंबई। कुठली मैत्री असावी तर अशोक कांबळे साहेबांसारखी असावी। कधी कुठली अपेक्षा आयुष्यात ठेवत नाही। इलेक्शनला बाकीची लोक येतात, आमचं काय ते एकमेव मित्र आहे तो माझ्यासाठी मी कसा जिंकेल याच्यासाठी स्वतःच्या खिशातले ते काय त्याकडे असतील ते खर्च करतो। त्याला काही बोलणारे काहीतरी घेऊन जा अजिबात नाही। आमच्या कार्यकर्त्यांचं काय असतं, पण मी 1 रुपयाला हात लावणार नाही असा मला सच्चा दिलाचा मित्र मला वाटलाय। पण मी आज आमदार आहे हे आवर्जून सांगू शकतो। अच्छा पवित्र मी गेली कित्येक वर्ष मी ते बघतोय, 25 वर्ष मी ते बघतोय। हा नाका अशोकने कब्जा करून ठेवलेला आहे। एक जागा कुठे शिल्लक ठेवली पुरा हा नाका त्यांनी अगदी बाबासाहेबांच्या विचाराने पूर्ण आणि त्यांच्या झेंड्याने त्यांच्या कलमनी पूर्ण भरून टाकलं, पुरा निळा निळा करून टाकलेला आहे अशोकने। खरंच अशोकला सॅल्यूट आहे। यासारखे कार्यकर्ते जर असले तर निश्चित आपल्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार आहे, पण आणखी झपाट्याने होईल। बाबासाहेबांचे विचार तुम्हीच घेऊन चालताय चांगल्या प्रकारे, त्याच्यात मला खूप अभिमान आहे। आणि मला काही काम असेल तर सांगा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत। आणि हे आपले सर्व भीमसेन जमलेले आहे त्याच्यासाठी शुभेच्छा देतो। आणि बाबासाहेबांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजे एवढं बोलतो, 2 शब्द संपवतो। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।